6 अंध माणसं एकत्र राहत होती। बरेच वर्ष एकत्र राहिल्यामुळे त्यांच्यात चांगलीच मैत्री झाली होती। त्यांच्या गावात जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। जत्रा खूप मोठी होती, ज्यात सगळ्या प्रकारची खेळणी, प्राण्यांचे खेळ, नाच गाणी, विविध वस्तूंची दुकानं इत्यादी मांडली होती। बऱ्याच वर्षांनी जत्रेचं आयोजन केल्याने गावातील सर्व मंडळी अगदी आनंदात या जत्रेला भेट देत होती। त्या जत्रेविषयी या 6 जणांना समजताच त्यांना सुद्धा जत्रेला जाण्याची उत्सुकता वाटली। पण अंध असल्याने एवढ्या गर्दीच्या ठिकाणी कसं जायचं याची चिंता त्या 6 जणांना झाली। तेवढ्यातच त्यांचा शेजारचा मित्र अजय तिथे आला आणि त्यांना सोबत जत्रेला नेण्यास तयार झाला। हे ऐकताच ते सर्वजण आपल्याला जत्रा अनुभवता येईल या विचारात प्रसन्न झाले आणि अजय सोबत जत्रेला गेले। जत्रेजवळ पोहोचताच त्यांच्या कानात आवाजाचा किलबिलाट येऊ लागला। एका बाजूनी जोरात गाणी लागली होती, तर दुसऱ्या बाजूनी दुकान मालक आपल्या वस्तू विकण्याकरिता ओरडत होते। ती 6 जण याचा अनुभव घेत होती। या बरोबरच अजय देखील आजूबाजूला काय काय आहे याचं वर्णन त्यांना देत होता। एका ठिकाणी आल्यावर अजय म्हणाला, इथे वेगवेगळे प्राणी आहेत व प्राण्यांचे खेळ सुरू आहेत। हे ऐकताच त्यातील एक अंध व्यक्ती म्हणाला, इथे कोणकोणते प्राणी आहेत? हत्ती आहे का? यावर अजय म्हणाला, हो हत्ती आहे। मग तो अंध व्यक्ती म्हणाला, हत्ती हा खूप मोठा प्राणी आहे असं मी ऐकलं आहे आणि म्हणूनच आज या संधीचा उपयोग करून त्याला स्पर्श करून हत्ती कसा दिसतो हे मला अनुभवायचं आहे। त्याचं हे बोलणं ऐकता इतर 5 जण देखील यासाठी तयार झाली। अजय त्या प्राण्यांच्या मालकाशी बोलला व त्याला ही सर्व हकीकत सांगितली। हे कळताच त्या मालकांनी त्यांना हत्तीला स्पर्श करण्याची परवानगी दिली। एक एक करून ते 6 जण हत्तीला स्पर्श करण्याकरिता आत गेले। त्यांच्या बरोबर अजय ही होता। या अनुभवामुळे ते 6 जण आनंदात होती। मग ते घरी गेले। ते घरी पोहोचताच जत्रेविषयी व हत्तीला स्पर्श करण्यास मिळालेल्या अनुभवाविषयी बोलू लागले। हे ऐकताच अजय त्यांना म्हणाला, तुम्ही 6 जणांनी हत्तीला स्पर्श केला आहे, तर तुमच्या अनुभवाप्रमाणे हत्ती कसा दिसतो हे मला एक एक करून सांगा। यावर पहिला व्यक्ती म्हणाला, हत्ती एका मजबूत झाडाच्या खांबासारखा प्राणी आहे। तर दुसरा व्यक्ती म्हणाला, हत्ती एका मजबूत भिंतीसारखा आहे। तिसरा म्हणाला, माझ्या अनुभवानुसार हत्तीचं शरीर एका रश्शीप्रमाणे आहे। तर चौथा, हे सर्व चुकीचे आहेत या वेशात म्हणाला, हत्ती हा सापाप्रमाणे आहे। यावर 5वा म्हणाला, हत्ती हा लांब सुप्यासारखा किंवा हात पंख्यासारखा आहे। तर 6वा म्हणाला की तो एक मजबूत कठोर सळीप्रमाणे आहे। प्रत्येकाच्या सांगण्यात खूप अंतर होतं, ज्यामुळे ते 6 जण एकमेकाशी वाद घालू लागले। मला वाटतं तेच सत्य आहे व तू चुकीचा आहेस अशा वेशात ते एकमेकाशी भांडू लागले। हा वाद संपवण्याकरिता अजयनी त्यांना शांत राहण्यास सांगितलं आणि हत्ती नक्की कसा दिसतो हे मी तुम्हाला सांगतो हेही तो म्हणाला। हे ऐकताच ते शांत झाले आणि अजयच्या निर्णयाची वाट पाहू लागले। अजय त्यांना म्हणाला, तुम्ही 6 जण आपापल्या जागी बरोबर आहात। हे ऐकताच त्यांना आश्चर्य वाटलं। मग त्यांनी हत्तीचं केलेलं वर्णन यामध्ये एवढा फरक का असा प्रश्न अजयला विचारला। यावर अजय म्हणाला, मित्रांनो, हत्ती हा खूप मोठा प्राणी आहे आणि त्याच्या शरीराच्या प्रत्येक भागाला तुम्हा सर्वांना स्पर्श करता येईल एवढा वेळ आपल्याकडे नव्हता आणि म्हणूनच मी प्रत्येकाला हत्तीच्या शरीराच्या विविध भागांना स्पर्श करण्यास दिला, ज्यामुळे तुमच्या सर्वांचा अनुभव वेगवेगळा होता। जसं की पहिल्या व्यक्तीने
त्याच्या पायांना स्पर्श केला, ज्यामुळे त्याला हत्ती मजबूत लाकडी खांबासारखा वाटला. दुसऱ्याने त्याच्या पोटाला स्पर्श केला, ज्यामुळे त्याला हत्ती मजबूत भिंतीसारखा वाटला. तिसऱ्याने शेपटीला स्पर्श केल्याने त्याला तो रशीप्रमाणे वाटला. चौथ्याने सोंडेला स्पर्श केल्याने त्याला सापाप्रमाणे असल्याचा अनुभव आला. पाचव्या व्यक्तीने त्याच्या कानांना स्पर्श केला, ज्यामुळे त्याला तो सुपासारखा किंवा पंख्यासारखा वाटला. तर सहाव्याने हस्ती दंतांना स्पर्श केला, ज्यामुळे त्याला हत्ती हा कठोर सळीप्रमाणे वाटला. आणि म्हणूनच तुमच्या सांगण्यात अंतर जरी असलं तरीही प्रत्येकाचा अनुभव हा तेवढा सत्य आहे. आणि हे अनुभव एकत्र करून तुमच्या डोक्यात जे चित्र बनलं, हत्ती अगदी तसाच दिसतो. आपली एकमेकांना समजण्यात झालेली चूक कळताच त्यांनी एकमेकांची माफी मागितली. त्यांचा गैरसमज दूर करण्याबद्दल व हत्ती कसा दिसतो हे चित्र त्यांना मिळवून देण्याबद्दल त्यांनी अजयला धन्यवाद दिले. मित्रांनो, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत व परिस्थिती वेगवेगळी असते आणि म्हणूनच प्रसंग एक जरी असला तरीही अनुभव मात्र वेगवेगळे असू शकतात. अशा वेळेस मी किती बरोबर आणि तू कसा चुकीचा हे सिद्ध करण्याऐवजी समोरच्याची परिस्थिती देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण अनेकदा एकच गोष्ट मांडण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आणि त्या सर्व पद्धती तितक्याच खऱ्या असतात. तर मित्रांनो, ही होती आजची आपली कथा. कशी वाटली मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर हा व्हिडिओ जरूर शेअर आणि लाईक करा. आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपला मित्र परिवार वाढवा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर गप्पा मारण्याकरिता. तोवर खुश रहा, स्वस्थ रहा. धन्यवाद.